भिवंडी तालुका के आमने ग्राम पंचायत के सरपंच संतोष काकड़े सहित काकड़े परिवारों ने अपने निवास स्थान आमने गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना की तथा इस गणपति उत्सव समारोह के शुभ अवसर पर आमने ग्राम पंचायत सरपंच संतोष काकड़े सहित काकड़े परिवारों ने सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा मंगल मूर्ति से सुख समृद्धि की प्रार्थना की।
सगळीकडेच बघत असताना आपण देखील बघितलेलं असेल की संपूर्ण जगामध्ये आज कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि या कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्यासाठी सरकार अतोनात प्रयत्न देखील करत आहे. परंतु तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चाललेला आहे आणि हा प्रादुर्भाव काही कमी होण्याचं चिन्ह दिसत नाही. तरी देखील खूप प्रयत्न आपलं सरकार देखील करत आहे आणि तसेच मी लोकांना असं मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपापली जबाबदारी न वागलं पाहिजे. कारण जर आपण पब्लिकमध्ये जात असू तर सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे किंवा आपण सुरक्षित अंतरावर देखील राहिलं पाहिजे. आपण सगळी जरी कुटुंबातील एकत्र जरी असलो तरी कोण कुठून येत असतो, त्याच्यामुळं तो प्रादुर्भाव देखील वाढत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि तो करावा अशी माझी विनंती आहे. आणि मी तसेच आपण बघितलं असेल की दरवर्षी आपण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो. लाऊडस्पीकर असेल, ढोलताशा असतील, याच्या गजरामध्ये आपण गणपती बाप्पांचं आगमन करत असतो. परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्याकारणाने आपण अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करतोय आणि निश्चितच याचं बघायला गेलं तर सगळीकडे या हिंदू सणांवर किंवा इतर सणांवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. तसेच सर्व जगभर किंवा देशभर सर्व मंदिरं देखील सुरू झालेली आहेत आणि असेच आपल्या महाराष्ट्रात देखील सुरू व्हावी म्हणूनच आपण काल भाजपच्या वतीनं घंटानाद आंदोलन देखील केला की आपल्या महाराष्ट्रातील मंदिरे देखील खुली व्हावी, जेणेकरून सर्वांना जसं आपण म्हणतो की सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून जसं दर्शन सगळीकडे घडतंय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील त्याचा वापर करा, यासाठी घंटानाद आंदोलन देखील केलं. तसेच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि या कोरोनापासून लवकरच मुक्ती मिळू दे अशी मी प्रार्थना करतो.